नमस्कार. आरटीई ॲडमिशन 2026-27 बद्दल एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. जे पालक आपल्या मुलांच्या आरटीई प्रवेशासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी ही माहिती खूपच जास्त महत्त्वाची आहे. कारण नागपूर उच्च न्यायालयाने एक असा निर्णय दिलाय, ज्यामुळे संपूर्ण प्रवेश प्रक्रियेवरच परिणाम होऊ शकतो. चला तर मग हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे ते सविस्तरपणे समजून घेऊया. तर सगळ्यात मोठी आणि ब्रेकिंग न्यूज ही आहे, नागपूर उच्च न्यायालयाने आरटीई प्रवेशासाठी जो 1 किलोमीटर अंतराचा वादग्रस्त नियम होता त्याला स्थगिती दिली आहे. हो, अगदी बरोबर ऐकलत. याचा सरळ अर्थ असा आहे की हा नियम सध्या तरी थांबवण्यात आला आहे. संपूर्ण पालकवर्गासाठी ही खरंच एक खूप मोठी दिलासादायक बातमी आहे, कारण या एका नियमामुळे अनेक जण प्रचंड चिंतेत होते. पण हा विजय कसा मिळाला? तर बघा, ही स्थगिती नागपूर उच्च न्यायालयाने दिली आहे आणि हे यश आहे पालकांच्या वतीने लढलेल्या एका महत्त्वाच्या कायदेशीर लढाईचं. या यशाचं सगळं श्रेय जातं ॲडव्होकेट बोधीराम रामटेके आणि ॲडव्होकेट दीपक चतप यांना. त्यांच्या मेहनतीमुळेच हे शक्य झालंय, त्यामुळे त्यांचं विशेष अभिनंदन. आता कोर्टाच्या या निर्णयानंतर साहजिकच पालकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत की आता पुढे काय होणार, आम्ही भरलेल्या अर्जाचं काय. चला, आता आपण या स्थगितीचा पालकांच्या अर्जावर नेमका काय परिणाम होईल याबद्दलचे जे मुख्य प्रश्न आहेत त्यांच्याकडे वळूया. पालकांच्या मनात आलेला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, अरे वा, मग आता आम्ही आमचा अर्ज एडिट करू शकतो का? कारण अनेक पालकांनी यापूर्वीच अर्ज भरले आहेत आणि या नियमामुळे त्यांना हव्या असलेल्या शाळा निवडताच आल्या नाहीत. त्यामुळे अर्ज एडिट करण्याची संधी मिळावी ही मागणी आधीपासूनच जोर धरत होती. आता ही समस्या किती मोठी आहे याचा अंदाज तुम्हाला या आकड्यावरून येईल. तब्बल 1,85,000 अर्ज. विचार करा, 1,85,000 अर्ज या 1 किलोमीटरच्या नियमांतर्गत आधीच सबमिट झालेले आहेत. म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने पालक आणि विद्यार्थी या निर्णयामुळे प्रभावित झालेत आणि म्हणूनच आता सरकारपुढे काय पाऊल उचलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तर मग आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, पुढे काय होऊ शकतं? म्हणजे कोर्टाने तर नियमाला स्थगिती दिली, पण आता सरकार काय करणार? सरकारचा प्रतिसाद येणं अजून बाकी आहे. आता सरकारच्या संभाव्य पुढच्या चाली काय असू शकतात याचा आढावा घेऊया, कारण या 2 प्रमुख शक्यता दिसतायत. तर 2 मुख्य शक्यता आहेत. पहिली शक्यता अशी की सरकार या 1,85,000 अर्जांमध्ये बदल किंवा एडिट करण्याची परवानगी देऊ शकतं. म्हणजे अर्ज सेंड बॅक करून पालकांना 3 किलोमीटर अंतरापर्यंतच्या शाळा निवडण्याचा पर्याय दिला जाऊ शकतो. आता दुसरी शक्यता, जी जरा जास्त मोठी आहे, ती म्हणजे हे सगळेच्या सगळे अर्ज रद्द केले जाऊ शकतात आणि संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पुन्हा नव्याने सुरू केली जाऊ शकते, ज्यासाठी पालकांना साधारणपणे 25 दिवसांची नवीन मुदत मिळेल. आणि हे लक्षात घ्या, असं याआधीच झालेलं आहे, त्यामुळे ही शक्यता आपण नाकारू शकत नाही. आता या सगळ्या अनिश्चिततेच्या वातावरणात पालकांनी आता नेमकं काय करावं हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे. पण अजिबात काळजी करू नका. आता पुढे काय करायचं आहे यासाठी आम्ही काही स्पष्ट मार्गदर्शक सूचना देत आहोत. तर या परिस्थितीत आपण काय करू शकतो यासाठी 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे शांत रहा, अजिबात घाबरून जाऊ नका. हा एक सकारात्मक बदल आहे, पण अजून पूर्ण माहिती यायची बाकी आहे. दुसरी पायरी, सरकारकडून अधिकृत सूचना किंवा एखादं पत्रक येण्याची वाट पहा. सरकार पुढची प्रक्रिया कशी असेल हे स्पष्ट करेल. आणि तिसरी पायरी, अपडेट्ससाठी कनेक्टेड रहा. लवकरच अधिकृत चॅनल्समधून पक्की माहिती मिळण्याची अपेक्षा आहे. आता एक महत्त्वाचा कायदेशीर शब्द नीट समजून घेऊया, स्थगिती. स्थगिती म्हणजे नेमकं काय? तर हा कोणत्याही कायदेशीर नियमावर किंवा कार्यवाहीवर लावलेला एक तात्पुरता ब्रेक असतो. याचा अर्थ असा नाही की 1 किलोमीटरचा नियम कायमचा रद्द झालाय. नाही, तो फक्त पुढचा निर्णय होईपर्यंत थांबवण्यात आला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि शेवटी आपण या एका मोठ्या प्रश्नावर येऊन थांबतो की हा फक्त एक तात्पुरता दिलासा आहे की प्रवेश प्रक्रियेमध्ये आता काहीतरी कायमस्वरूपी बदल होणार आहेत. याचं उत्तर येत्या काळात सरकारच्या निर्णयावरच अवलंबून असेल. या महत्त्वाच्या विषयावरील पुढच्या सर्व अपडेट्ससाठी लक्ष ठेवून रहा. धन्यवाद.